दिवाळी फराळातला सोपा प्रकार म्हणजे शंकरपाळी. मग ती गोड शंकरपाळी असो किंवा खारी शंकरपाळी. आज आपण अर्धा किलो प्रमाणात बिस्किटासारखी खुसखुशीत खारी शंकरपाळी करणार आहोत. शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी एक ट्रिक सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. खारी शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण आधी बघूया. इथे हा मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. मैदा चाळूनच घ्यायचा आहे आणि हा मैदा मी या वाटीने मोजून घेतला तर 4 वाटी इतका भरलेला आहे आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता. 2 चमचे कलौंजी म्हणजे कांद्याची बी घेतलेली आहे. या तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळतील. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. 2 चमचे जिरे आणि चवीनुसार मीठ. मैद्यामध्ये आपण आता हे सर्व जिन्नस ऍड करूयात. कलौंजी, जिरे, कलौंजी ऐवजी तुम्ही पांढरे किंवा काळे तीळ पण वापरू शकता आणि ओवा आपल्याला हातावर क्रश करून घालायचा आहे. चवीनुसार मीठ. सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात. सर्व जिन्नस चांगले मिक्स करून झाले तोपर्यंत इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. कडकडीत असं हे तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे. आधी चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचंय, तेल गरम आहे म्हणून. आता हे सर्व तेलाचं मोहन आपल्याला हाताने व्यवस्थित सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे. मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तेलाचं मोहन लागलं पाहिजे, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत अशा तयार होतात. चोळून चोळून हे लावून घ्यायचंय. अशा प्रकारे मूठ वळली पाहिजे, म्हणजे आपलं व्यवस्थित असं मोहन एकदम परफेक्ट लागलेलं आहे आणि प्रमाण पण एकदम परफेक्ट असं आहे. आता थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला घट्ट कणिक भिजवून घ्यायची आहे. खूप जास्त घट्ट पण करायची नाही. चपातीच्या पिठापेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. पाणी एकदम घालायचं नाही. कणिक जर सैल झाली तर शंकरपाळ्या नरम पडतात आणि तेलकट होतात. म्हणून थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला ही कणिक मळून घ्यायचे. अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळ पण नाही, खूप जास्त घट्ट पण नाही. इथे तुम्ही बघू शकता. आता हे आपण झाकून 10 ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया. 10 ते 15 मिनिटं पीठ चांगलं मुरलेलं आहे. हे थोडंसं आपण मळून घेऊयात. मैदा व्यवस्थित मुरला की पदार्थ कोणता पण एकदम छान असा खुसखुशीत होतो. आता हे चांगलं मळून घेतल्यावर ह्यातला एक गोळा काढून घेऊयात. थोडासा मोठा घेऊया आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. झाकण ठेवलं नाही तर एकदम वरती कोरडा पडतो मैदा, म्हणून आपल्याला हे बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे. हा गोळा मी एकसारखा करून घेतला आणि आता ह्याची आपण पोळी लाटून घेऊयात. शंकरपाळीला असे भरपूर लेयर्स आले की ती खुसखुशीत होते. त्यासाठी मी तुम्हाला आता एक ट्रिक दाखवणार आहे. हे मैदा जेवढा लाटला जाईल तेवढा परत बारीक होते पोळी. आता ही एकसारखी पोळी आपण लाटून घेतलेली आहे. आता ही अशी फोल्ड करायची अशा प्रकारे. आता ही फोल्ड केलेली पोळी आपल्याला अशी चौकोनीच लाटून घ्यायची आहे. तेल किंवा पीठ ह्याला काही लावायचं नाही लाटताना. ही पोळी आपल्याला चपातीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची आहे. खूप जास्त पातळ लाटायची नाही, नाहीतर शंकरपाळ्या मऊ पडतात. इथे तुम्ही बघू शकता आपल्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर आहे. आता ही आपण कट करून घेऊयात. साईडचा भाग कट करून घेऊया आधी. आता ह्या उभ्या अशा शेपमध्ये मी कट करून घेते.
तुम्ही आपल्या कापण्याच्या शेपमध्ये पण कट करून घेऊ शकता, म्हणजे डायमंड शेपमध्ये. मी अशा लांबट आकाराच्या करून घेते. आता उभ्या कट करून घेतल्या, आता आडव्या बाजूने पण अशा प्रकारे हे कट करून घ्यायचे. आता आपण असं काढून घेऊयात. अशा शेपमध्ये मी कट करून घेतलेले आहेत. ह्या केलेल्या शंकरपाळ्या इथे मी आता दुसऱ्या ताटात काढून घेते. ह्या एकमेकांना जरी चिकटल्या तरी तेलात सोडल्यावरती त्या वेगळ्या होतात. आता अशाच प्रकारे सर्व मी शंकरपाळ्या करून घेते. सर्व एकदम करून घेतल्या तरी चालतात. अशा प्रकारे ह्या सर्व शंकरपाळ्या मी करून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या तळून घेऊया. शंकरपाळ्या तळण्यासाठी मी इथे तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे. आपण चेक करूया तेल कसं गरम झालंय ते. थोडंसं मिश्रण टाकून बघायचं आणि गॅस मध्यमच ठेवायचा आहे आपल्याला. याला बबल्स येऊन हा गोळा असा पटकन वर आला की समजायचं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. व्यवस्थित गरम करून घ्यायचंय. खूप कमी पण गरम करायचं नाही आणि खूप जास्त पण कडक असं गरम करायचं नाही. मध्यम गरम करून गॅस मध्यमच ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला ह्या शंकरपाळ्या मोकळ्या करून सोडायच्या आहेत. तेलात सोडल्यावर त्या आपोआप तशा पण मोकळ्या होतात. गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. जेवढ्या बसतील तेवढ्या आपण ह्या शंकरपाळ्या सोडून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता शंकरपाळ्या अशा तळल्या गेल्यावर वर यायला लागलेल्या आहेत. अजून थोड्याशा शंकरपाळ्या आपण घालूया. खूप जास्त गर्दी केली तर त्याचं टेम्परेचर तेलाचं कमी होईल आणि शंकरपाळ्या मग तेलकट होतील. आता ह्या आपल्याला सतत अशा हलवून हलक्या अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. जास्त डार्क रंगावर तळायच्या नाहीत, नाहीतर त्या तेलातून काढल्यावर पण त्यांची कुकिंग प्रोसेस चालू राहते, त्यामुळे अजून जास्त डार्क होतात. या सतत अशा हलवून आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे एकसारख्या सर्व तळल्या जातात. गॅस आपल्याला कुठेच मोठा करायचा नाही किंवा लहान करायचा नाही. 2 ते 3 मिनिटातच मध्यम आचेवर तुम्ही बघू शकता अशा हलक्याशा अशा सोनेरी रंगावर आलेल्या आहेत. या स्टेजला आपल्याला काढायचे आहेत. याच्यापेक्षा जास्त डार्क करायच्या नाहीयेत. तुम्ही नंतर तुम्हाला मी दाखवते, ह्याच्यापेक्षा थोडासा जास्त डार्क कलर येतो बाहेर काढल्यावर पण. दुसरी बॅच तळायच्या आधी आपल्याला तेल थोडंसं फास्ट गॅसवर 1 सेकंदभर गरम करून घ्यायचं आहे, कारण आपण पहिल्या शंकरपाळ्या तळल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं. तर थोडंसं मी तेल गरम करून घेतलं. आता गॅस परत मध्यम करायचा आहे आणि दुसरी बॅच तळायला घ्यायची आहे. मी आता ह्या झाऱ्यात घेऊन टाकल्या. आता अशाच प्रकारे आपण ह्या सर्व शंकरपाळ्या तळून घेऊयात. प्रत्येक बॅचच्या वेळेला तेलाचं टेम्परेचर मेंटेन करणं महत्त्वाचं आहे, नाहीतर आपली पहिली बॅच व्यवस्थित होते आणि नंतरच्या परत शंकरपाळ्या बिघडतात. सर्व शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. इथे तुम्हाला मी दाखवते. कुरकुरीत तरीही खुसखुशीत अशा शंकरपाळ्या आपल्या तयार झाल्यात. अगदी बिस्किटासारख्या झालेल्या आहेत आणि खूप छान लागतात. तुम्ही या दिवाळीला अशा प्रकारे या खाऱ्या शंकरपाळ्या बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्या ते. तुम्हाला नक्की आवडतील. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल.